नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे भरीत बनवणार आहे आणि तेही हिरव्या वांग्याचे हिरव्या वाटणातील हिरवं भरीत बनवणार आहे. अगदी खूप छान अशी क्रंची आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. यासोबत आपण गरमागरम भाकरीही बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. इथे आपण 2 हिरवे वांगे घेतलेले आहेत. वांग्याला 2-3 ठिकाणी कट करून घेतलेलं आहे. कट करून यामध्ये कीड आहे की नाही चेक करायचं. आणि वांग्याच्या वरून आपण तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यामुळे वांग्याचा जो वरचा पापुद्रा आहे, आपण भाजल्यानंतर जो पापुद्रा बनतो तो सहजपणे निघून जातो. म्हणून आपण इथे आधी तेल लावून घेतलं आणि वांगी छान अशी जाळीवर पकडून भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी लो टू मिडियम फ्लेमवर वांगी काळ्या रंगाची होईपर्यंत छान असे भाजून घेतलेले आहेत. लो टू मिडियम फ्लेमवर वांगी भाजून घेतल्यामुळे वांगी आतपर्यंत अगदी छान अशी भाजली जातात. कच्चेपणा वांग्यामध्ये राहत नाही. आणि तुम्ही बघू शकता ही वांगी अगदी काळसर अशा रंगाची झालेली आहेत. अशा पद्धतीने वांगी भाजल्यामुळे आतपर्यंत वांगी अगदी छान अशी भाजली जातात. वांग्यावरची साल काढायची अगदी सोपी आणि झटपट ट्रिक तुम्हाला सांगेन. इथे एक काटे चमचा घेतलेला आहे. काटे चमचाने हे गरमागरम वांग्यावरचं जे पापुद्रा धरलेला असतो तो पटकन निघतो. गरमागरम वांगा असतानाच याच्यावरची साल अशा पद्धतीने काढायची. काटे चमचाने हलकं याला वरच्यावर जो पापुद्रा आलेला असतो तो काढून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट वांग्यावरची साल काढून होते. वांग जर थंड झाल्यानंतर याच्यावरची साल काढली तर या वांग्याच्या आतमधला गाभाही या सालीसोबत येतो. म्हणून वांग गरम असतानाच याच्यावरची साल काढून घ्यायची. आता आपण वांग्याचं भरीत बनवायला घेऊया. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घालून यामध्ये साधारण मुठीमध्ये बसेल इतका पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 ते 3 वेळा मिठाच्या पाण्यामध्ये पालक धुवून घेतलेला आहे. हा पालक यामध्ये घालूया. हा पालक हलकासा मऊ पडेपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहे. खूप जास्त गरम करायचा नाही, जास्त शिजवायचा नाही या पालकला, नाही तर याचा डार्क रंग होईल. आपल्याला हलकासा ग्रीन कलर हवा आहे. त्यासाठी इथे आपण पालक अगदी मऊ पडला की लगेचच हा मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. पालकची मिक्सरला पेस्ट करून घेऊया. आणि पेस्ट करताना जर पाण्याची गरज लागली तर हे पालक शिजवलेल्या पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी वापरून आपण त्याची छान अशी पेस्ट करून घेऊया. पालक थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता त्याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरे. मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये जिरे घातलेले आहेत. मोहरी तडतडल्यामुळे तेलामध्ये मोहरीचा फ्लेवर छान उतरतो. इथे मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत. मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. हे फक्त आपण 1 मिनिटभरच फ्राय करणार आहे तेलामध्ये आणि तेही मंद गॅसवर आपण फ्राय करून घेतलेला आहे. इथे आपण कांदा फक्त परतलेला आहे, शिजवलेला नाही. या कांद्याचा क्रंच आहे तो वांग्याच्या भरतामध्ये जाणवला पाहिजे आणि याच क्रंचमुळे वांग्याचं भरीत आपलं आणखीन टेस्टी होणार आहे. म्हणून इथे आपण फक्त कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण मिक्सरला बारीक केलेले पालकची जी पेस्ट आहे तीही घातलेली आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 आपण हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तोही 1 चमचाभर झालेला आहे, तोही घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊया. इथे आपण दोन्ही वांगी स्मॅश करून घेतलेले आहेत. आता ही स्मॅश केलेली वांगी आपण या पॅनमध्ये घालून परत एकदा मिक्स करून घेऊया. तुमच्या लक्षात आलेलंच असेल की अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही. मीठ घातलं तर हा पालक आहे तो रंग सोडायचं बंद करेन. झाकण लावून आपण 1 मिनिटभर छान अशी वांग्याला वाफ देऊन घेतली आणि सर्वात शेवटी इथे मीठ घातलेलं आहे. जर आधी मीठ घातलं असतं तर वांग्याला हिरवा रंग आला नसता. मीठ घातल्यानंतर 10 ते 15 सेकंद आपण हे भरीत वाफवून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी यावर कोथिंबीर घालूया. इथं आपलं तयार आहे छान असं हिरव्या वांग्याचं हिरव्या वाटणाचे हिरवं भरीत. पालकमुळे वांग्याचं भरीत टेस्टी बनतं आणि कांद्याचा क्रंचही या वांग्याच्या भरतामध्ये छान जाणवतो. वांग्याच्या भरीतसोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवूया. इथे एका भाकरीचे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपण मळून याची छान अशी भाकरी थापून घेऊया. ज्वारीची भाकरी, तळलेली मिरची आणि हे वांग्याचं भरीत खूप जबरदस्त अशी टेस्ट लागते. जसं शेतामध्ये गावाकडे भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा खरडा घेऊन जातात तशा पद्धतीने खाण्याचा फील होतो. नक्की अशा पद्धतीने तुम्ही भाकरी आणि वांग्याचं भरीत करून बघा. इथे मी भाकरी बनवायला घेतलेली आहे. ताटावर कोरडं पीठ पसरवून घेतलेलं आहे. हा पिठाचा मळलेला गोळा आपण यावर ठेवून थापून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपला छान असा गोल आकाराची भाकरी म्हणून तयार झालेली आहे. आता ही भाकरी आपण शेकून घेऊया. हाय फ्लेमवर गॅस करून तवा गरम करून घेतलेला आहे. यावर भाकरी घालून घेऊया. भाकरी घातल्यानंतर लगेचच याला पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यानंतर ही भाकरी अशा पद्धतीने कोरडी झाली, वरचा भाग कोरडा झाला की हिला पलटून घेऊया. पलटून झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी साईडला छान अशी भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ते भाकरी फुगलेली आहे. भाकरीवर आपण हिरव्या वांग्याचे हिरवं भरीत, कांदा आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या घालून सर्व केलेलं आहे. खूप जबरदस्त अशी ही रेसिपी बनते. नक्की अशा पद्धतीने हिरव्या वांग्याचे हिरवं भरीत बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.